ओके काय काय आहे बघ की काय पाहिजे तुला हां. तर मस्त असं सगळं घरगुती सामान आहेत, बॉटल आहेत, पाण्याच्या डब्बे आहेत, म्हणजे पंचपाळे सगळं काय पण भेटतंय बघा इथं. 9:30 वाजून गेला संध्याकाळच्या आणि मसाला टाकला कुरिअरला. आम्ही पण आलो ह्यांच्याबरोबर, बोर झालं घरात बसून बसून आलोय बघा इथं. पाय पडून आल्यात बाहेर. दुर्गमा बघा कशी पळती सगळ्यांच्या पुढं तुरु तुरु पळती मस्त अशी. आता जायचं घरी. इथं पण आहे बघा मंदिर, दुर्गा मातेचं आहे. तिथे ते काका बसतात ना आतमध्ये कोणतं तरी, त्या काकांना दुर्गा जा पाया पडायचा ना. एका मंदिरामध्ये भरपूर मूर्त्या आहेत. वैष्णवी माता, दुर्गा माता, संकेशी माता सगळ्या मूर्त्या आहेत देवीच्या बघा. दिसतोय की तिला खाणलं कशाला उचलता दोघं दोघं. गणपती दिसतोय की आता एवढा मोठा आहे की मूर्ती. ठेव तिला खाली. हा बघा की कशात पॅन्ट मस्त असं छोट्या बाळांचे कपडे पण आहेत इथं. दुर्गा मावासाठी फुल घ्या, फुल फुल बघा. हाप नको, हाप नाहीत काय कामाच्या, मातीत खेळतात दिवसभर. आधी विचारा कसं आहे काय. लय महाग आहे तर. तर इकडं कानातली सगळं आहेत बघा, लय भारी भारी झुमकं पण आहेत बघा मस्त अशी. आणि हे पुढे पाठीमागं आहे अजून भरपूर. वडू नको की मला, हिला पडलंय नुसतं खेळायचं. इकडे तुला लय काय काय सामान घेऊ आपण, घ्यायचं ना. ओके तर काय काय आहे बघ की काय पाहिजे तुला हां. काय हो काय आहे पप्पा काय बघतात ग. ओके तर बघ काय हो किती आहे. दुर्गा मावला काय घ्यायचं. झालं का चालू. गाडी घे, कुठं काय घे, कार घे. हाय इकडं कानातले किती भारी आहेत बघ. नको राहतो गळ्यातलं. आव तीच आहे का बघा पण आधी. तर इथं आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे पापड विकायला. ह्यांनी ह्यांच्यात मनाने घ्यायला लागले. चव देतात बघायला, तळून देतात पापड. ह्यांना नको म्हणते, परवडत नाही. 150-200 रुपयाला पुढं आणि त्यात तेवढंच येतं ते घरी करायला परवडतं. आणि ह्यांना चव लागले घ्यायचंच म्हणतात. म्हणलं बघा तुमच्या मनाने. उपवासाचं पण आहे बघा, शाबूचं पण. आम्ही काही ते घेतलं नाही, त्यांना दुसरं आवडलं म्हणलं घ्या. असं जमा मुलं पण खातात म्हणतात, खात्यान मुलं. तर बघा ह्यांनी क्रीमा घेतल्यात आणि मुलांना खायला. दुर्गा इकडे तर मस्त पाण्याच्या डब्बे म्हणजे पंचपाळे सगळं काय पण भेटतंय बघा इथं. मस्त असं सामान कुठली पण वस्तू घ्या 35 रुपयामध्ये. छोटे डबं पण छान आहेत म्हणलं बघावंच आता. आणि भरण्या पण छान आहेत बघा, भरण्या भरपूर आहेत. आणि दुर्गाचं तर काय चेंडू घे, कुठं बॅट घे, असलं चाललंय. तर हे आहे बघा जागा सुरुवातीला आतमध्ये शिरताना. हे बाहेरचं आहे सगळं. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सामान आहेत. कप आहेत, खुर्च्या आहेत, डायनिंग टेबल आहे, सगळं आहे बघा. फक्त पैसेच लागतात तिथं घ्यायला. सगळं घ्यायचं म्हणलं तर आधू घेते जायच्या टायमिंगला. एवढ्या घरी जायचं आहे आता. तर मस्त असं आहे. आता भरपूर उशीर झाला, 11 वाजत आल्यात बघा आता. ह्या दोघींची कशी मस्ती चालली बघा. दुर्गाला वाटतं माझाच झोका, एकटीच झोक्याची डॉन आहे बघा. तर कोणाला बसून देत नाही, बसली की अशी धिंगाणा घालते, अशी मस्ती घालते. त्यांनाच उठवते, उठ म्हणते, पण ही काय उठायला काय तयार नाही. तिला महागच लागली उठूट करून. तर आलो बघा देवावरून. आल्या इकडं मी केल्यात बाजरीच्या भाकरी 2 आणि भाजी तर आधीच करून ठेवली होती. डाळीची आमटी आणि थोडी मटकी होती ती केली होती बघा. तर ह्यांना गरम जेवायला देवा म्हणलं, भाकरी करून घेतल्यात आणि भाजी ठेवली आटवायला. जरा पातळ होती म्हणलं उद्या एखादं संपायची नाही, आटवा ठेवली. रात्री तिकडनं आल्यानंतर बघा जेवण हे केलं, 2 भाकरी करून आणि मग जेवण केली. मुलं तर
जेवलीच नाहीत. वरचंच खाऊन त्यांचं पोट भरलं होतं. तसं जेवण केलं होतं आधी जायच्या आधी, पण आल्यानंतर काय जेवली नाहीत. मग जेवण झाल्यानंतर आम्ही झोपलं. तसा भरपूर उशीर झाला आधीच. मग मुलांना दम टाकून झोपवलं. राधा तर म्हणली मम्मी मला झोपायचंच नाही, मी लय वेळच जागणार, उद्या सुट्टीच आहे. आणि सकाळ खरंच उशिराच उठलं की सगळेजण. तर असा विषय झाला. आणि खरं तर तिथं जायचा विषय म्हणजे मसाला टाकाय गेलो, देवाला गेलो तसंच. आणि आता मीच म्हणलं होतं चला आपण बघू आणि तिथं काय आहे ते. लय दिवसापासून इच्छा होती तिथं जायची, पण जाणं काय होत नव्हतं, उशीर होत होता. आणि ह्याच्या आधी पण मी म्हणलं होतं, पण असंच कांदेरा टाकत होतं ह्यांनी, उशीर व्हायचा ना जायला यायला, त्याच्यामुळं काही गेलं नव्हतं. म्हणलं चला नुसतं बघून येऊ काय आहे काय नाही. तर भरपूर सामान होतं, तुम्ही पण बघितलंच बघा. मग ह्यांनी बघता बघता क्रीमा घेतल्या तोंडाला लावायच्या, ते वापरतात. मला म्हणलं तुला घे, ही घे ती घे. म्हणलं मला काय नको, मला म्हणलं केसाचं तेल घे, केस गळतीचं. म्हणलं नको, वाट लागली म्हणलं त्या तेलानं, कसं तर धाडस करून लावलं होतं. तर असं त्या म्हणलं नकोच, म्हणलं मला तिथलं तेल नको काय नको म्हणलं. मग त्यांनी ते खायला हे घेतलं, त्यांच्याच मनाने घेतलं. नको म्हणते तरी हे घे ते घे. म्हणलं पहिलं तुम्ही बाहेर चला घरी चला म्हणलं. तर आज आहे एकादश. तर एकादश आज सगळ्यांनी धरली आणि 2 वर्ष झालं ह्यांनी पण एकादश धरतात. आधी कुठला उपवासही धरत नव्हतं, काय नव्हतं. आता देवधर्म करतात, सगळं करतात, उपवास धरतात, काही पण म्हणजे नाही का करतात. देवाने चांगली बुद्धी दिली माझ्या नवऱ्याला. आधी उपाशी काय धरत नव्हतं. त्यांना उपवास धरा म्हणलं ना, महाशिवरात्र मोठी, हा म्हणायचं, चेष्टा करायचं, खायचं शाबू आणि भूक लागली ना म्हणजे संध्याकाळनं खात बसायचं. काय पण बाहेर गेलं लगेच खात बसायचं बघा. पण आता नाही, आता धरतात. आणि शाबू केला दुपारी तर खायला चाललं नाही. तर फोन केला, फोन काय उचलला नव्हता ह्यांनी. मग परत आलते महागारी बघा 3-4 वाजता. म्हणलं मी खाल्लं आहे बाहेर हॉटेलमध्ये, खिचडी खाल्ली. म्हणलं असू द्या. तर आता थोडा शाबू करायची गरज नाही, पण करावं म्हणलं. ते थोडा शिल्लक आहे भिजल्याला बघा, शाबू भिजवल्याला. म्हणलं ते खराब होईल म्हणून थोडंसं बटाटाही घालून मस्त असं करावं शाबू. गरम गरम आल्यानंतर खात्यात इकून तिकून. आणि मुलांना 2 चपात्या करावं म्हणलं. सकाळपासून स्वयंपाक केला नाही, खिचडीच केली होती. इकून तिकून खायला होतं, पण आता चपात्या करावं म्हणलं. राधाला एक, ओमला एक, कुठली एक एक खात्यात, पण करावं 2-3घात. राधाला, दुर्गाला आणि ओमला 2 चपात्या लय झाल्या, कारण खाल्लंय ना त्याच्यामुळं. आणि राधू ओम गेला तर वरच्या घरी गेम घ्यायचा आहे. भाऊजींचा फोन आलता, म्हणलं जावा गेम घ्या, आल्यानंतर अभ्यास करा. राधू म्हणली मम्मी अभ्यास आहे राहिलाय. म्हणलं आल्यानंतर कर म्हणलं, आधी गेम घेऊन ये, गेम झालं इथं आल्या अभ्यास कर. उद्या शाळा, उद्या अजून पहाटच उठायचं. रोजचं रुटीन भारी का नाही? तसं तुम्ही पण उठत असता तुमच्या मुलांना शाळेत लावायला. सकाळच्या पारी बऱ्याच जणांची मुलं सकाळ सकाळ शाळेत जातात बघा. दुर्गा मग झोपली इकडं. मी मुलांना डब्बाही घ्यायला गेलती दुकानात, तर दुर्गा आल्या आल्या झोपलेली दिसली मला. बराच वेळ झालं, 2 तास झालं झोपली.